नमस्कार मित्रांनो डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कोकणामध्ये विविध प्रकारची भूतं आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपल्या ऐकण्यामध्ये आहे किंवा आपण वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये देवचार असेल, राखणदार असेल, हडळ असेल, मुंजा असेल, म्हणजे पुरुष जातीची देखील भूत आहेत आणि महिलांची देखील भूत आहेत. त्यामधलं महिलांचं जे भूत आहे ते एक आहे अवगत. आणि हे अवगत नावाचं जे भूत आहे ते जन्मलेल्या मुलांपासून एक 12-13 वर्षापर्यंतच्या मुलांना कसं काही त्रास देतं ते आज आपण भयकथेतून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आमचं जे घर आहे, आमच्या घराच्या मागे मोठा डोंगराळ भाग आहे. घराला लागूनच डोंगर आहे मोठा. आणि आमच्या घराच्या मागच्या बाजूला अवगत आहे असं आम्हाला पूर्वीपासून जुनी माणसं पुढे पुढे सांगत आली. आता आमच्या जेव्हा फॅमिलीची 3-4 जी घरं आहेत, तर त्या घरामध्ये एखाद्या मुलाचा जन्म झाला, मुलीचा जन्म झाला, तर 12-13 वर्ष वय होईपर्यंत ती जी मागच्या डोंगराच्या भागामध्ये अवगतीची एक जागा म्हणून एक आमची ते होती. तर त्या अवगतीच्या जागेकडे त्या अवगतीचं देणं आम्हाला ठेवायला लागायचं, म्हणजे अमावास्येला. देणं म्हणजे काय? जसं आपण देवाला नारळ ठेवतो, केळी ठेवतो, साखर ठेवतो, तसं त्या अवगतीला तिचं देणं द्यावं लागतं. तर तिचं देणं म्हणजे काय असतं? तर केळीच्या पानावरती काजळ, कुंकू, गूळ, खोबरं ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आणि तिची जी जागा ठरलेली असते त्या जागेवरतून त्या केळीच्या पानातून ह्या सगळ्या वस्तू ठेवल्या की मग ती शांत राहते. परंतु जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादं लहान मूल असेल तर ते 12-13 वर्षाचं होईपर्यंत प्रत्येक अमावास्येला मात्र तिचं देणं हे जे आहे काजळ, कुंकू, गूळ, खोबरं हे मात्र तुम्हाला द्यावं लागतं. आणि तो जर नियम त्याचा चुकला तर ती मात्र त्या मुलांना त्रास देते. तर मित्रांनो, गोष्ट आहे 2011 मध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला आणि त्यानंतर मग 2-3 वर्ष झाल्यानंतर 2014 मध्ये म्हणजे आई वडील जोपर्यंत होते तोपर्यंत ते ह्या सगळ्या गोष्टी करायचे. म्हणजे ते अवगतीचं देणं आठवणीने अमावास्येच्या दिवशी ते नारळ, खोबरं, गुळ खोबरं, काजळ, कुंकू नेऊन त्या अवगतीच्या जागी पाठच्या डोंगराळ भागामध्ये नेऊन ठेवायचे. हे सगळ्या गोष्टी चाललेल्या. 2014 मध्ये वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये 2016 मध्ये आईचा मृत्यू झाला. आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मागे पडत गेल्या. म्हणजे घरात कोण जाणतं राहिलं नाही सांगणार आठवणीने की आज अमावास्या आहे, त्या अवगतीचं देणं तुम्हाला द्यावं लागेल. तर आता ह्या गोष्टी सगळ्या आठवणीत राहण्याला किंवा कोण सांगण्याला आता घरात जाणतं कोण नव्हतं. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मागे पडत गेल्या आणि आमचा तसा विश्वास देखील ह्या सगळ्या गोष्टींवरती नव्हता पहिला. तर एके दिवशी काय होतं, जेव्हा कोरोना आला आणि कोरोना संपल्यानंतर शेवटच्या म्हणजे थोड्या गोष्टी नॉर्मल व्हायला लागल्या होत्या आणि एके दिवशी काय होतं, दुपारी 3-3:30 वाजता माझ्या मुलाला अचानक ताप येतो. आणि मग आपण नॉर्मल त्याला जे पॅरासिटामॉलचं औषध वगैरे होतं ते आम्ही औषध देतो त्याला, परंतु त्याचा ताप काही उतरत नाही. आता ही 2020च्या आसपासची गोष्ट आहे. त्याचा ताप काही उतरत नाही. तर मग 4च्या दरम्यान आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना आम्ही फोनवरती संपर्क करतो आणि त्यांना सांगतो की असं असं ताप आलेला आहे, तर तुम्ही दवाखान्यामध्ये आलात का? तर डॉक्टर म्हणाले की मी माझ्या एका पर्सनल कामासाठी मी कोल्हापूरला गेलोय, वाटेत आहे, मी यायला निघालोय, 7:30 पर्यंत मी येतोय, तोपर्यंत ते क्रोसिनचं औषध द्या किंवा तुम्ही मिठाच्या पाण्याची घडी वगैरे त्याच्या डोक्यावरती ठेवा, नाहीतर एमर्जन्सी असेल तर दुसऱ्या डॉक्टरकडे शहरामध्ये घेऊन जा. तर आम्ही म्हणालो की ठीक आहे, तुम्ही येईपर्यंत मिठाच्या घड्या वगैरे क्रोसिन वगैरे देतो म्हणून. आणि असं आम्ही करत होतो आणि डॉक्टरांची वाट बघत होतो. तर मित्रांनो, त्या माझ्या मुलाचे जे हावभाव अचानक असे बदलल्यासारखे वाटायला लागले. जे डोळे लाल भडक झाले होते आणि चेहरा लालबुंद झाला होता आणि अचानक तो असा हात जोडायचा आणि सांगायचा की मला काही करू नको, मला काही करू नको, असं तो सतत बडबडायचा. आता एवढं तो लहान असल्यामुळे त्याचं काय बोलतोय किंवा त्या सगळ्या तापाच्या त्या सगळ्या तंद्रीमध्ये तो काय बोलायचा किंवा काय ह्याला सांगायचं ते कळायचं नाही. आणि त्याला काही विचारलं तर तो विचित्रच काहीतरी सांगायचा. तर अशा गोष्टी चालल्या होत्या. आता थोडीशी भीती वाटायला लागली की नक्की काय होतंय म्हणून. नंतर मग 7:30च्या दरम्यान डॉक्टर दवाखान्यामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की त्याला घेऊन या म्हणून. आम्ही त्याला घेऊन गेलो. बघितलं तर ताप भरपूर होता. डॉक्टरांनी त्याच्या अंगावरती थंड पाणी बाथरूममध्ये नेऊन ओतलं. ताप थोडासा कमी झाला आणि औषधं वगैरे इंजेक्शन देऊन आम्ही त्याला घरी घेऊन आलो. रात्रीचे आता 9 वाजले होते आणि ह्याचं ते बोलणं अचानक वाढलं
तो तसंच करायला लागला की मला मारू नको, मला मारू नको, मला मारू नको, असं तो सांगत होता हात जोडून. असे हात जोडायचे, हात त्याचे असे ओढले तरी आपण सुटत नव्हते, एवढे ते घट्ट असे हात धरून तो हेच बडबडायचे की मला मारू नको, मला मारू नको. आणि तो रडायचा आणि अचानक डोळे फिरवायचा, चेहरा लाल बुंद झाला होता आणि अचानक तो रडायला लागायचा. हा प्रकार एक 15-20 मिनिटं तो शांत झाला की पुन्हा ह्याच गोष्टी करायची की मला मारू नको, मला सोड, मला मारू नको. तर ह्या गोष्टी आम्हाला काही समजत नव्हत्या. तर मित्रांनो, ती रात्र आम्ही कशी बशी काढली. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही त्याला त्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांना सांगितलं की रात्री काय गोळ्यांनी औषध वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, पण तो ताप काही कमी झाला नाही. तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही आता चाइल्ड स्पेशालिस्ट जे डॉक्टर असतात ना, त्यांच्याकडे तुम्ही याला घेऊन जा म्हणून. मग दुसऱ्या दिवशी आम्ही चाइल्ड स्पेशालिस्ट जे असतात लहान मुलांचे डॉक्टर, त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांना दाखवलं. मग त्यांनी सुद्धा गोळ्या वगैरे बदलून दिल्या आणि आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी देखील असाच प्रकार सुरू होता. तो थोड्या-थोड्या वेळाने असा हात जोडून म्हणायचा की मला मारू नको, मला मारू नको. मी तुझी माफी मागतो, मला मारू नको. असा तो बडबडायचा. आता ह्या काही गोष्टी आम्हाला काही समजत नव्हत्या. म्हणजे एवढे डॉक्टर केले, एवढी औषधं चालू आहेत, परंतु गुण कसा येत नाही किंवा त्याला बरं कसं वाटत नाही, ताप कसा उतरत नाहीये. मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्या टेस्ट वगैरे सगळ्या केल्या. सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या. डॉक्टर म्हणतात की ज्याचा ताप कसा उतरत नाही काय माहित नाही. सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. तर हा कुठे घाबरलाय की काय किंवा असं विचारतात ना डॉक्टर, तो घाबरलाय की काय एखाद्या गोष्टीला म्हणून त्याचा ताप कमी होत नाही. तर डॉक्टर सुद्धा थोडेसे त्यांनाही समजत नव्हतं की एवढ्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, त्याचा ताप कसा उतरत नाही. तर डॉक्टरांनी पुन्हा एकदा गोळ्या बदलून दिल्या आणि म्हणाले की आता हळूहळू होईल त्याचा ताप कमी होईल. पण मित्रांनो, 2-3 दिवस हाच प्रकार चालला होता. त्याचा ताप कमी व्हायचा, तो शांत व्हायचा. अर्ध्या तासाने, 1 तासाने उठायचा, अचानक डोळे इकडे-तिकडे असे फिरवायचा आणि असंच म्हणायचे, "मला मारू नको, मला माफ कर, मला माफ कर." आता आमच्या घरात आमची दुसरी चुलत वहिनी होती. त्यात आता आमच्या कुटुंबामध्ये तीच एक ज्येष्ठ होती. तर तिने ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि ती मग आम्हाला म्हणाली, की "अवगतीचं देणं वगैरे तुम्ही काजळ-कुंकू देताय की नाही?" तर आम्ही म्हणालो, की "नाही, आता आई-वडील गेल्यापासून तर आम्ही कधी ह्या सगळ्या गोष्टी, त्या अवगतीचा ते काजळ-कुंकू ठेवतात, ह्या गोष्टी काय आम्हाला पटत नसल्यामुळे आम्ही काही केल्या नाही आणि आजपर्यंत काय आम्ही ठेवल्या नाही." तर ती म्हणते, "तुम्ही आज रात्री असं करा, अमावास्या असू देत नाही तर नसू देत. अवगतीचं जे काही देणं आहे ना, ते आज तुम्ही तिला द्या. काजळ, कुंकू, गूळ, खोबरं एका केळीच्या पानामध्ये ठेवून जी जागा आहे, त्या जागेवरती नेऊन तुम्ही ठेवा." असं तिने मला सांगितलं. आणि मित्रांनो, मग मी रात्री ह्या सगळ्या गोष्टी तिने सांगितलेल्या तशाच्या तशा काजळ, कुंकू, गूळ, खोबरं त्या केळीच्या पानांवर जी अवगतीची जागा आम्हाला आजपर्यंत आमची मागची जाणती माणसं सांगत आली, त्या ठिकाणी आम्ही ती नेऊन ठेवली आणि थोडंसं गाऱ्हाणं केलं, की आजपर्यंत आमच्याकडून तुझं हे अवगतीचं जे देणं आहे, ते देणं आमचं आजपर्यंत चुकून राहिलं. आई-वडील असेपर्यंत ही सगळी प्रथा चालू होती, परंतु त्यानंतर ती बंद पडली. त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागतो. तर आजपासून हे जे काही देणं तुला दिलेलं आहे, तुझं जे देणं ठरलेलं आहे, ते तुझ्या जागेवरती ठेवलेलं आहे. हे सगळं तू मान्य करून घे आणि आमचा जो मुलगा आहे त्याला आजपासून बरं वाटू दे. असं मी गाऱ्हाणं केलं आणि मग मी घराकडे आलो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला उंबऱ्यावरती ठेवून त्याच्यावरनं 3 वेळा तो उतारा करून मग त्या जागेवरती नेऊन ठेवल्या होत्या. त्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याला औषधं वगैरे आम्ही दिली आणि त्या रात्री मात्र तो आज झोपेतून जागा कधी झाला नाही, उठला नाही, असं बडबडला नाही, की हात जोडून, की "मला माफ कर, मला माफ कर." आणि आता त्याचा चेहरा थोडासा असा शांत वाटू लागला. डोळे जे तो असा मोठे करून असे गरगर फिरवायचा ना, ते प्रमाण कमी झालं आणि ह्याचा ताप आता हळू उतरत आला आणि सकाळपर्यंत हा पूर्णतः नॉर्मल झाला. म्हणजे मागच्या 3-4 दिवसामध्ये जे काही त्याच्या बाबतीमध्ये घडत होतं ना, ते सगळं आता त्याच्या बाबतीमध्ये घडत नसावं कदाचित, म्हणून तो नॉर्मल झाला होता. दुसऱ्या दिवशी याचा अंग याचं थंडगार होतं, ताप नव्हता, काही नव्हतं. तो आता नॉर्मल झाला होता पूर्ण. जसा नॉर्मली बोलायचा तसा तो बोलू लागला होता. आणि आता मात्र आमचा विश्वास बसला, की ह्या सगळ्या गोष्टी कदाचित खऱ्या असतात. खऱ्या असतील नसतील हे काही माहीत नाही, परंतु आपल्या मनाच्या समाधानासाठी ह्या सगळ्या गोष्टी कदाचित लोक करत असतील आणि त्यातून त्यांना काहीतरी फरक पडत असेल. परंतु बाकीच्या गोष्टी काही आम्हाला माहीत नाही. परंतु हे सगळं अवगतीचं देणं त्या जंगलामध्ये नेऊन ठेवल्यानंतर, तिला गाऱ्हाणं केल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून त्याचा पूर्णतः ताप निघून गेला आणि तो नॉर्मल झाला. मग घरातल्या मंडळींना सगळ्यांना सांगितलं, की असं-असं केल्यानंतर त्याचा ताप उतरला. म्हणजे 3-4 दिवस सगळीच जण टेन्शनमध्ये होती.
तर आमची जी काका आहेत ना, ते एक दिवशी आम्हाला सांगू लागले की खरोखरच जे अवगत म्हणतो आम्ही आमच्या डोंगराच्या मागच्या भागामध्ये अवगत आहे, ती खरोखरच आहे तिथे आणि ती प्रत्यक्षामध्ये मी पाहिलेली आहे. तर ते मला म्हणायला लागले की खूप वर्षापूर्वी म्हणजे 30-35 वर्ष झाली असतील, म्हणजे तेव्हा आम्ही सुद्धा लहान होतो. तर त्यावेळी आमचा एक बैल होता. तो बैल त्याला सवय होती की जेव्हा तो शेतातून चरून वगैरे यायचा ना, तर त्या डोंगरामध्ये जायचा, तो गोट्यामध्ये जायचा नाही, अशी त्याला एक खोड होती. आणि मग तो डोंगरामध्ये गेल्यानंतर संध्याकाळी घरी 7:30-7:30 वाजता जेव्हा त्या बैलांना घरी आणलं जायचं, तेव्हा तो डोंगरात जायचा. आणि मग काका त्या बैलाला आणण्यासाठी म्हणून डोंगरात जायचे. तर काका सांगत होते की असाच एकदा तो बैल गोट्यामध्ये न येता 7:00-7:30ला तो जंगलामध्ये निघून गेला आणि त्या जंगलामध्ये मी त्याला आणायला गेलो असताना अमावास्येची रात्र होती आणि त्या रात्री त्या बैलाचा शोध घेत घेत मी ती 2 सेलची बॅटरी मिळायची, ती बॅटरी मारत मारत पुढे जात होतो. त्या बैलाला हाक मारत होतो. तर हाक मारता मारता एक कोणीतरी अशी मोठ्या झाडाच्या खोडाच्या मागून कोणतरी पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई अशी मला वाकून बघते असं काकांना दिसलं. म्हणजे ते काका सांगत होते की ती अवगत आहे ना, ती खरोखरच आहे. तर असं कोणतरी त्या झाडाच्या मागून कोणतरी मला पाहतंय असं मला वाटायला लागलं. ते म्हणाले की मी घाबरलो, परंतु मी म्हणजे मनामध्ये थोडासा मनाला थोडासा हे केलं की आपल्याला घाबरून चालणार नाही. तर ते थोडेसे पुढे गेले, तरी देखील ती जी कोण अवगत होती किंवा जी कोण भुताटकी होती, ती झाडाच्या खोडाच्या भोवती अशी गोल गोल फिरायची. म्हणजे जसे काका पुढे जात होते तशी ती इकडून फिरून फिरून त्यांना अशी बघत होती वाकून. आणि एका क्षणी थेट काकाची बॅटरी आहे ना, ती त्या अवगतीच्या चेहऱ्यावरती पडली. तर तिचा तो सुरकुतलेला चेहरा, सोडलेले केस, पांढरी शुभ्र साडी, असा तिचा चेहरा काकांच्या नजरेस पडला आणि ते देखील घाबरले. मग ते पुढे काय त्या बैलाला आणायला वगैरे गेले नाही. परंतु हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मात्र काका बॅटरी घेऊन घरी आले आणि मग आजोबांना सांगितलं की अशी अशी मला त्या ठिकाणी कोणतरी बाई दिसली म्हणून. तर मग तेव्हा आजोबा बोललेले की अरे ती अवगत आहे, ती अवगतीची जागा आहे आपल्या घराच्या बाजूला मागे जे डोंगराळ भाग आहे तिथे अवगतीचं स्थान आहे आणि तिथे ती अवगत दिसते अमावास्ये पौर्णिमेला आणि ती तुला दिसली असेल तर ती काही करणार नाही. कारण हे जी अवगत आहे ती कोणाला त्रास देतं, तर जन्मलेल्या मुलांपासून 12-13 वर्षाची मुलं होईपर्यंत ही त्यांना त्रास देत असते. परंतु ती त्रास देत नाही कधी. जर तिचं देणं तुम्ही दर अमावास्येला जर दिलं, जे गूळ खोबरं, काजळ कुंकू असेल, ज्या काही वस्तू असतील त्या केळीच्या पाण्यात ठेवून तिच्या जे तिचं ठरलेली जागा असते तिथे नेऊन ठेवल्या ना, की मित्रांनो मग ती मात्र मुलांना त्रास देत नाही. तर ती मुलांना म्हणजे आपली कृपादृष्टी मुलांवरती ठेवते. आणि मग ते ठेवलेलं सगळं सामान असतं ना, रात्री आपण जर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपण तिथे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर ती कोणती वस्तू त्या केळीच्या पानात ती त्या जागेवरती नसते. हे एक पाहण्यासारखं आहे. तर मित्रांनो असे 2 अनुभव होते, की काकांना दिसलेली ती अवगत आणि हा जो प्रसंग होता माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये घडलेला. तर अक्षरशः तो आम्ही अनुभवलेला आहे. 2019-20 सालची ही गोष्ट होती. तर मित्रांनो हे अवगत नावाचं जे भूत आहे ते स्पेशली सगळ्यांच्या म्हणजे जी ते वाड्या असतील त्या वाड्यामध्ये ही अवगत नावाचं जे भूत आहे ते सगळीकडे आढळतं. आणि ज्याच्या घरामध्ये एखाद्या मुलाचा जन्म होतो त्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या अवगतीचं देणं हे सगळेच लोक कोकणामध्ये देतात आणि कोकणामध्ये हे अवगत नावाचं जे भूत आहे ते सगळ्यांना माहिती आहे. तिचं देणं सगळेजण लहान मुलं घरात असतात तेव्हा देतात. तर असा एक प्रसंग आमच्यावरती ओढवला होता आणि तो मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असेल. तुम्हाला काही असे अवगतीचे काही अनुभव असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो आजची भयकथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. या चॅनलवरती आपण जर समजा नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, अशा भयानक कथा, भूतांच्या गोष्टी, भूतांच्या सत्यकथा जर तुम्हाला अनुभवायच्या असेल तर चॅनलवरती आपण नक्कीच या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा चॅनल शेअर करा. आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो. धन्यवाद.